मित्रांनो, तुम्ही कधी शांत बसून असा विचार केला आहे का, की या जगात काही लोक खूप सामान्य परिस्थितीतून सुरुवात करून मोठं यश मिळवतात आणि काही लोकांकडे संधी असूनही ते आयुष्यात फार पुढे जाऊ शकत नाहीत. काही लोक खूप मेहनत करतात, दिवस रात्र काम करतात, पण तरीही त्यांचं आयुष्य तिथेच थांबतं. तर दुसऱ्या बाजूला काही लोक खूप वेगाने पुढे जाताना दिसतात. कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, यामागचं खरं कारण काय आहे? नशीब, पैसे किंवा परिस्थिती? मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर यश आणि अपयश यामागचं सर्वात मोठं कारण नशीब नसतं, परिस्थिती नसते, तर ते असतं आपलं विचार करण्याचं पद्धत. हो, आपली मानसिकता. कारण प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य त्याच्या विचारांपासून सुरू होतं. जर एखाद्या व्यक्तीची मानसिकता गरीब असेल तर संधी समोर उभ्या असल्या तरी तो त्यांना ओळखू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीची मानसिकता श्रीमंत असेल तर तो अडचणींमध्ये देखील संधी शोधू शकतो. म्हणूनच इतिहास सांगतो, अनेक लोकांनी गरिबीमधून सुरुवात करूनही मोठं साम्राज्य उभं केलं आहे. कारण त्यांच्याकडे पैसा नसला तरी त्यांच्याकडे श्रीमंत विचार होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, गरिबी ही परिस्थिती नसते, पण गरीब मानसिकता ही निवड असते. आणि जो व्यक्ती आपली मानसिकता बदलतो तो आपलं आयुष्य देखील बदलू शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, गरीब मानसिकता आणि श्रीमंत मानसिकता यामधला सर्वात मोठा फरक काय असतो, आणि जर तुम्हाला आयुष्यात खरंच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही कोणती मानसिकता स्वीकारली पाहिजे. कारण कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमचा विचार बदलू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्य बदलायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, गरीब मानसिकता आणि श्रीमंत मानसिकता यामधला फरक फक्त पैशांमध्ये नसतो, तो असतो विचार करण्याच्या पद्धतीमध्ये. दोन लोकांची परिस्थिती सारखी असू शकते, दोघांकडे संधी सारख्या असू शकतात, पण तरीही एक व्यक्ती आयुष्यात पुढे जाते आणि दुसरी व्यक्ती तिथेच राहते, कारण त्यांच्या विचारांमध्ये फरक असतो. म्हणून सर्वात पहिला फरक समजून घेऊया. मित्रांनो, जेव्हा आयुष्यात एखादी समस्या येते तेव्हा दोन प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार म्हणजे गरीब मानसिकतेचे लोक. हे लोक प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त समस्या पाहतात. त्यांना वाटतं हे खूप कठीण आहे, हे माझ्याकडून होणार नाही, माझ्याकडे साधनं नाहीत, आणि अशा विचारांमुळे ते सुरुवात करण्याआधीच थांबतात. पण श्रीमंत मानसिकतेचे लोक समस्येला वेगळ्या नजरेने पाहतात. ते स्वतःला विचारतात, या समस्येमध्ये संधी कुठे आहे. कारण त्यांना माहीत असतं, प्रत्येक मोठ्या यशामागे एखादी मोठी समस्या असते. म्हणून लक्षात ठेवा, समस्या तुमचं आयुष्य थांबवत नाहीत, नकारात्मक विचार तुमचं आयुष्य थांबवतात. मित्रांनो, दुसरा सर्वात मोठा फरक लोकांच्या पैशांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असतो. पैसे मिळाल्यावर लोक दोन प्रकारचे निर्णय घेतात आणि हाच निर्णय भविष्यात त्यांचं आयुष्य ठरवतो. गरीब मानसिकतेचा माणूस पैसे मिळाले की लगेच खर्च करतो. नवीन मोबाईल, महागडे कपडे दाखवण्यासाठी केलेला खर्च. पण श्रीमंत मानसिकतेचा माणूस थोडा वेगळा विचार करतो. तो स्वतःला एक प्रश्न विचारतो, हे पैसे मला भविष्यात आणखी पैसे कमवायला मदत करू शकतात का. म्हणूनच श्रीमंत माणसं इन्व्हेस्टमेंट करतात. ते स्वतःच्या ज्ञानामध्ये गुंतवणूक करतात, नवीन स्किल्स शिकतात आणि भविष्यात फायदा देणाऱ्या गोष्टींमध्ये पैसे लावतात. म्हणून लक्षात ठेवा, खर्च तुम्हाला काही क्षणांचा आनंद देतो, पण
गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभराची सुरक्षितता देते. मित्रांनो, आता तिसरा फरक आपल्या जबाबदारी घेण्याच्या वृत्तीमध्ये असतो. जेव्हा आयुष्यात काही चुकतं तेव्हा लोक दोन प्रकारे प्रतिक्रिया देतात. गरीब मानसिकतेचा माणूस जेव्हा अपयश येतं तेव्हा लगेच कारण शोधतो. तो म्हणतो, माझं नशीब खराब आहे, लोकांनी मला साथ दिली नाही, माझ्याकडे संधी नव्हती. पण श्रीमंत मानसिकतेचा माणूस असं कधीच करत नाही. तो स्वतःला विचारतो, मी अजून काय चांगलं करू शकतो. तो स्वतःच्या चुका स्वीकारतो आणि त्यातून शिकतो. कारण त्याला माहित असतं, ज्याने जबाबदारी घेतली त्यानेच आयुष्याची दिशा बदलली. मित्रांनो, आता चौथा फरक लोकांच्या भीतीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असतो. भीती प्रत्येकाला वाटते, पण फरक इतकाच असतो, कोणी भीतीमुळे थांबतं आणि कोणी भीती असूनही पुढे जातं. अनेक लोकांकडे मोठी स्वप्न असतात, पण ते सुरुवातच करत नाहीत. का? कारण त्यांना भीती वाटते, जर मी फेल झालो तर, लोक काय म्हणतील, जर नुकसान झालं तर. म्हणून ते प्रयत्नच करत नाहीत. पण श्रीमंत मानसिकतेचा माणूस एक गोष्ट समजतो, रिस्क शिवाय मोठं यश मिळत नाही. तो रिस्क घेतो, नवीन गोष्टी ट्राय करतो आणि अपयशातून शिकतो. कारण त्याला माहित असतं, फेल्युअर हा शेवट नसतो, तो पुढच्या यशाची सुरुवात असतो. मित्रांनो, आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा फरक लोकांच्या भविष्यासंबंधी विचारांमध्ये असतो. कारण आपण आज जे निर्णय घेतो तेच उद्याचं आयुष्य तयार करतात. गरीब मानसिकतेचा माणूस फक्त आजचा विचार करतो. आज मजा करा, आज खर्च करा, आज आराम करा. पण श्रीमंत मानसिकतेचा माणूस भविष्यासाठी विचार करतो. तो स्वतःला विचारतो, आज मी जे करतो आहे त्याचा माझ्या भविष्यात काय परिणाम होईल. म्हणूनच श्रीमंत लोक डिसिप्लिन ठेवतात आणि लॉंग टर्म गोल्सवर काम करतात. म्हणून लक्षात ठेवा, आजचा छोटासा योग्य निर्णय उद्याचं मोठं यश बनवू शकतो. म्हणून मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. गरीब आणि श्रीमंत यामधला सर्वात मोठा फरक पैशांमध्ये नसतो, तो असतो विचारांमध्ये. कारण पैसा हरवला तर तो पुन्हा कमवता येतो, पण जर माणसाची मानसिकता गरीब असेल तर संधी समोर उभ्या असल्या तरी तो त्यांचा फायदा घेऊ शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला जर एखाद्या व्यक्तीकडे श्रीमंत मानसिकता असेल तर तो शून्यातून देखील मोठं आयुष्य उभं करू शकतो. इतिहासात अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी खूप सामान्य परिस्थितीतून सुरुवात केली, पण त्यांच्या विचारांची श्रीमंती त्यांना खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेली. म्हणून लक्षात ठेवा, गरिबी ही कायमस्वरूपी स्थिती नसते, पण गरीब मानसिकता कायमस्वरूपी अडथळा बनते. आणि जो व्यक्ती आपली मानसिकता बदलण्याचा निर्णय घेतो तोच व्यक्ती आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. म्हणून आजपासून एक छोटा पण खूप महत्त्वाचा निर्णय घ्या. समस्यांमध्ये अडकू नका, त्यामध्ये संधी शोधा. फक्त पैसे खर्च करू नका, गुंतवणूक करायला शिका. आयुष्यात काही चुकलं तर इतरांना दोष देऊ नका, स्वतःची जबाबदारी घ्या. भीतीमुळे थांबू नका, नवीन गोष्टी ट्राय करा. आणि फक्त आजचा विचार करू नका, भविष्याचा विचार करा. कारण लक्षात ठेवा, आज तुम्ही ज्या प्रकारे विचार करता त्याच प्रकारे उद्या तुमचं आयुष्य घडतं. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात खरंच मोठं काहीतरी करायचं असेल तर सर्वात आधी तुमचा विचार बदलावा लागेल. कारण यश आधी मनात तयार होतं आणि मग आयुष्यात. आणि ज्या दिवशी तुमची मानसिकता बदलते त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, जर या व्हिडिओमुळे तुमच्या विचारांमध्ये थोडासा जरी बदल झाला असेल तर एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना आयुष्यात पुढे जायचं आहे अशा तुमच्या मित्रांबरोबर शेअर नक्की करा.
कारण कधी कधी एक छोटासा विचार एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि जर तुम्हाला असेच पॉवरफुल मराठी मोटिवेशनल व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण या चॅनलवर आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवतो जे तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा देतात आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला या चॅनलला अजून सपोर्ट करायचा असेल तर यूट्यूबवर एक खास फीचर आहे ज्याचं नाव आहे सुपर थँक्स. सुपर थँक्सच्या माध्यमातून तुम्ही या चॅनलला थोडासा सपोर्ट करू शकता. तुमचा हा छोटासा सपोर्ट मला अजून चांगले आणि पॉवरफुल व्हिडिओज तयार करण्यासाठी खूप मोठी मोटिवेशन देतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा लाईक, कमेंट आणि शेअर हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. म्हणून कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझी मानसिकता बदलणार आहे. कारण लक्षात ठेवा, ज्या दिवशी माणूस आपला विचार बदलतो त्या दिवशी त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. धन्यवाद.